Hello dear students, today's our lecture on the cultivation practices of jawar. It is also called as sorghum or great millet. Okay, this crop is already we have learned in the crop science paper second. Okay, jawar हे पीक तिन्ही सीझनमध्ये लावलं जातं, खरीप, रब्बी आणि समर. ओके, रब्बी सीझनमध्ये जे जवार क्रॉप लावलं जातं त्याला काय म्हटलं जातं, रब्बी सोर्गम असं म्हटलं जातं. आणि हे पीक आपण क्रॉप सायन्स पेपरमध्ये फर्स्ट सेकंडमध्ये शिकलेलो आहोत. ओके, आता सेम क्रॉप पेपर फर्स्टमध्ये आहे, दॅट इज खरीप सोर्गम और इट इज ऑल्सो कॉल्ड एज खरीप जवार. ओके, काही पॉईंट सेम आहेत आणि काही पॉईंट वेगळे आहेत त्याच्यामध्ये, ते आपण पाहूयात. फर्स्ट इज द botanical description of sorghum crop. Okay, local name or in Marathi sorghum is called as jawar or great millet. Okay, मराठीमध्ये याला ज्वारी असं म्हटलं जातं किंवा जवार, sorghum आणि great millet अशा वेगवेगळ्या नावांनी हे पीक ओळखलं जातं. Botanical name of sorghum is sorghum bicolor. Okay, sorghum bicolor is the botanical name of sorghum. फॅमिली इज ग्रॅमिनिया. दिस इज द सिरियल क्रॉप. आणि जे सिरियल क्रॉप्स आहेत त्यांची फॅमिली कोणती असते, ग्रॅमिनिया असते, त्यालाच पोयासी असं म्हटलं जातं. ओके, फॅमिली ऑफ sorghum इज ग्रॅमिनी अँड ओरिजिन इज इंडिया अँड आफ्रिका. इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम इंडिया अँड आफ्रिका. ओके, द इंडियन sorghum इज कॉल्ड ॲज स्वीट sorghum आणि आफ्रिकन sorghum इज कॉल्ड ॲज ग्रेन sorghum. ओके, sorghum हे पीक, ह्या पिकाचा उगम कुठून झालेला आहे, इंडिया आणि आफ्रिकामधून झालेला आहे. इंडियन sorghum जे आपली भारतीय ज्वारी आहे त्याला काय म्हटलं जातं, स्वीट sorghum असं म्हटलं जातं, गोड ज्वारी असं म्हटलं जातं. आणि ही ज्वारी कशासाठी वापरली जाते, हुरडा पर्पजसाठी. ओके, कोवळे जे दाणे असतात ते खाण्यासाठी वापरले जातात, कारण ही एक गोड असते म्हणून याला स्वीट sorghum असं म्हटलं जातं. आणि ही कुठून ओरिजिनेट झालेलं आहे, फ्रॉम दी इंडिया. आणि जे आफ्रिकन sorghum आहे त्याला काय म्हटलं जातं, ग्रेन sorghum. हे ग्रेन पर्पजसाठी वापरली जाते, याच्यापासून भाकरी किंवा रोटी तयार केली जाते. ओके, इंडियन sorghum इज कॉल्ड ॲज स्वीट sorghum अँड आफ्रिकन sorghum इज कॉल्ड ॲज ग्रेन sorghum. Usually grain sorghum is grown in kharif season. Okay, grain sorghum is grown in kharif season and sweet sorghum is grown in rabi season. Then this is the botanical description of sorghum. Then see the importance of jawar. Okay, economic uses and importance are different. Okay, first see the importance of jawar or sorghum. Jawar is a staple food of very large population of India. Okay, it is the most important staple food म्हणजे प्रमुख अन्नधान्याचं पीक आहे. याच्यावरती जवार ह्या पिकावरती large population which is depend on the jawar crop. Then it provides good quality fodder for the livestock. Okay, जेव्हा आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर जे कणीस असतं त्याला आपण इयर हेड असं म्हणतो, ते हार्वेस्टिंग केल्यानंतर जे खालचं स्टेम राहतं दॅट इज कॉल्ड ॲज कडबा. मराठीमध्ये त्याला कडबी किंवा कडबा असं म्हटलं जातं. आणि हा कडबा इट इज यूज ॲज अ फॉडर पर्पज. ओके, चारा म्हणून वापरलं जातं. देन इट कॅन विथस्टँड ड्राउट कंडिशन अँड एक्स्ट्रीम हीट. ओके, हे पीक ड्राउट कंडिशन म्हणजे पाऊस किंवा दुष्काळ पडला किंवा पाणी नसेल तरी चांगल्या प्रकारे उगवून येतं, किंवा एक्स्ट्रीम हीट जास्त उष्णता असेल, ओके, आणि दुष्काळ असेल, पाणी नसेल, तर अशा कंडिशनमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे उगवून येतं. इट कॅन टॉलरेट सॉईल सॅलिनिटी अँड वॉटर लॉगिंग कंडिशन अप टू सम एक्सटेंट. ओके, जे सॅलिनिटी सलाईन सॉईल असतात म्हणजे आपण खारट जमिनी असं म्हटलं जातं, किंवा खारपटपणा आलेल्या किंवा वॉटर लॉगिंग जिथं पाणी साचून राहतं अशा जमिनीमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे उगवून येतं काही मर्यादेपर्यंत. ओके, देन हायब्रिड व्हरायटीज गिव्ज मोर यील्ड ॲज कम्पेअर टू द अदर सिरियल्स. ओके, जे काही अदर सिरियल्स क्रॉप्स आहेत लाईक पॅडी, व्हीट, ओके, यांच्यापेक्षा ज्या sorghumच्या हायब्रिड व्हरायटीज आहेत त्याचं उत्पन्न जास्त येतं ॲज कम्पेअर टू अदर सिरियल्स. इट कॅन बी ग्रोन ऑन अ व्हरायटी ऑफ सॉईल अँड क्लायमेट्स. हे पीक कोणत्याही जमिनीमध्ये आणि कोणत्याही क्लायमेटिक कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारे उगवून येतं, म्हणून हे पीक तिन्ही सीझनमध्ये घेतलं जातं. इट प्रोव्हाइड्स रॉ मटेरियल टू स्टार्च अँड अल्कोहोल इंडस्ट्रीज. ओके, जे स्टार्च इंडस्ट्री किंवा अल्कोहोल इंडस्ट्रीज आहेत तिथे हे पीक ॲज अ रॉ मटेरियल म्हणून ह्या पिकाचा उपयोग केला जातो. इन महाराष्ट्र स्टेट
इट कॉन्ट्रीब्युट्स 50% ऑफ द टोटल सिरियल प्रोडक्शन. ओके, टोटल सिरियल प्रोडक्शनमधील 50% प्रोडक्शन हे कशाचं आहे, जवार ह्या पिकाचं आहे आणि राहिलेलं आहे ते अदर सिरियल्सचं आहे. जवार इज नोन ॲज ग्रेट मिलेट. या पिकाला ग्रेट मिलेट असं म्हटलं जातं बिकॉज, कारण का याला ग्रेट मिलेट असं म्हटलं जातं, कारण द लार्जर साइज ग्रेन्स अँड हॅविंग वास्ट एरिया अंडर जवार क्रॉप. ओके, ह्या ज्वारीचे जे ग्रेन्स आहेत, ओके, ते कसे असतात, लार्जर साईज, मोठ्या साईजमध्ये असतात आणि जास्त एरिया हा जवार ह्या पिकाखाली असल्यामुळे याला काय म्हटलं जातं, ग्रेट मिलेट असं म्हटलं जातं. ओके, जवार इज कॉल्ड ॲज स्वर्गम, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रेट मिलेट, कारण याचे साईज, ग्रेनची जी साईज असते ती मोठी असते आणि लार्जर एरिया अंडर द कल्टिवेशन ऑफ जवार, सो इट इज कॉल्ड ॲज ग्रेट मिलेट असं म्हटलं जातं. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ जवार. देन सी द क्वालिटी ऑफ जवार. ओके, जवार आपण हे ग्रेनसाठी किंवा फॉडर पर्पजसाठी लावतो, तर क्वालिटी कशी असली पाहिजे, फॉर ग्रेन पर्पजसाठी जर आपण जवार लावत असेल तर ग्रेन क्वालिटी कशी असली पाहिजे. द क्वालिटी ऑफ जवार ग्रेन इज जज्ड इन टर्म्स ऑफ मिलिंग कॅरेक्टरिस्टिक्स. मिलिंग कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे जे पीठ असतं, ओके, दॅट इज कॉल्ड एज, किंवा कुकिंग क्वालिटी असं आपण म्हणतो, दॅट इज मिलिंग कॅरेक्टरिस्टिक्स. देन व्हिज्युअल ॲपिरन्स. व्हिज्युअल म्हणजे ते पीक कसं दिसतं, ओके, व्हिज्युअल, त्याचे इयरहेड्स किंवा लीव्ज, ओके, कसे असतात, साईज. ओके, दिस द क्वालिटी ऑफ जवार ग्रेन्स. देन न्यूट्रिएंट्स, दॅट इज स्टार्च अँड प्रोटीन कंटेंट्स. ओके, त्या ग्रेन्समध्ये न्यूट्रिएंट्सचं प्रमाण म्हणजे प्रोटीन्स किती पर्सेंटेज आहेत, ओके, स्टार्च, मिनरल्स, ओके, किती प्रमाणात आहे, दॅट इज इन्क्लुडेड इन न्यूट्रिएंट्स. दिस द ग्रेन क्वालिटी. ओके, ग्रेन क्वालिटी म्हणजे कशी, मिलिंग कॅरेक्टरिस्टिक्स असेल, व्हिज्युअल ॲपिरन्स असेल, ग्रेन साईज आले त्याच्यामध्ये, इयरहेड साईज आले. ओके, देन फॉडर क्वालिटी इज जज्ड बाय हाईट. ओके, हाईट, फॉडर क्वालिटी म्हणजे चाऱ्यासाठी जर आपण हे पीक घेत असेल तर त्याची हाईट कशी पाहिजे, जास्त उंच पाहिजेत, नंतर थिकनेस थिक पाहिजेत, जाड पाहिजे, लिफी ग्रोथ, लीफ जास्तीत जास्त लीफ पाहिजे आणि त्यांची ग्रोथ चांगली झालेली असेल. अँड इट्स हे अँड सायलेज मेकिंग कॅपॅसिटी. हे आणि सायलेज म्हणजे मुरघास आपण तयार करतो तर त्याची कॅपॅसिटी किंवा क्वालिटी कशी असावी, दिस इन्क्लुडेड इन फॉडर क्वालिटी. Then jawar plant synthesize HCN. HCN means hydrocyanic acid. Okay, hydrocyanic acid up to 8 weeks from germination, and it is harmful to feed to cattle in this stage of the crop growth. Okay, jawar crop हे काय synthesis करतं, it synthesis HCN, hydrocyanic acid, कधीपर्यंत, फ्रॉम जर्मिनेशन अप टू द 8 वीक, जर्मिनेशन झाल्यापासून 8 आठवड्यापर्यंत जवार प्लांट काय सिंथेसिस करतं, हायड्रोसायनिक ॲसिड सिंथेसिस करतं. जर आपण ह्या कालावधीमध्ये जर हे एखाद्या जनावरांनी जर जवार पीक किंवा खाल्लं तर विच इज हार्मफुल टू कॅटल्स बिकॉज इट कंटेन्स द हायड्रोसायनिक ॲसिड असल्यामुळे ह्या कालावधीमध्ये ते पीक कोणत्याही ॲनिमलला खायला दिलं गेलं नाही पाहिजे. जर खाल्लं तर त्याचं काय होतं, डेथसुद्धा होऊ शकते. ओके, हायड्रोसायनिक ॲसिड हे आपण रब्बी जवारमध्ये पण पाहिलेलं आहे. HCN म्हणजे काय, हायड्रोसायनिक ॲसिड. ओके, इट शुड बी फीड ॲट फ्लॅग लीफ स्टेज ॲज अ ग्रीन फॉडर. ओके, हे पीक जर आपण कडवळ, ओके, चाऱ्याचं पीक म्हणून घेत असेल तर कधी हार्वेस्टिंग केलं जातं याचं, जेव्हा क्रॉप फ्लॅग लीफ स्टेजमध्ये असते. फ्लॅग लीफ स्टेज म्हणजे काय, इथं हे इमेज दाखवलेले आहे. ओके, फ्लॅग लीफ स्टेज म्हणजे जे वरचं सगळ्यात शेवटचं लीफ की त्याच्यामधून कणीस बाहेर येतं. ओके, दिस कॉल्ड एज फ्लॅग लीफ. ओके, ह्या फ्लॅग लीफमधून बघा कणीस बाहेर येते, एअरहेड बाहेर येते. ओके, ह्या लीफला काय म्हटलं जातं, फ्लॅग लीफ स्टेज असं म्हटलं जातं. आणि ह्या स्टेजला काय केलं जातं, जनावरांना चारा म्हणून हे पीक काय केलं जातं, हार्वेस्ट केलं जातं. ओके, दिस द क्वालिटी ऑफ जवार फॉर ग्रेन क्वालिटी, फॉडर क्वालिटी. देन सी द इकॉनॉमिक युजेस ऑफ जवार. ओके, इकॉनॉमिक युजेस ऑफ जवार काय आहेत. जवार इज मेनली यूज्ड ॲज अ स्टेपल फूड. स्टेपल फूड म्हणजे प्रमुख अन्न म्हणून जवार पीक हे वापरलं जातं किंवा यूज केला जातो. द ग्रेन is ground into flour and used for a preparation of roti and bhakri. ओके, ग्रेन पासून काय केलं जातं, फ्लोअर म्हणजे
पीठ तयार केले जातं आणि त्या पिठापासून रोटी किंवा भाकरी तयार केली जाते. द ग्रेन इज पॉप्ड अँड इटेन ॲज अ पॉप ग्रेन्स. ओके, ग्रेन काय केले जातात, पॉप केले जातात आणि याच्यापासून पॉप ग्रेन्ससुद्धा तयार केले जातात. इट इज कुक्ड लाईक राईस अँड इटन नोन ॲज अ घुगऱ्या. ओके, हे जसं आपण भात शिजवतो तसं हे याचे ग्रेन्स काय केले जातात, ज्वारीचे कुक केले जातात आणि इटन ॲज अ घुगऱ्या म्हणून त्या काय केल्या जातात, खाल्ल्या जातात. Then immature airheads of some sweet varieties are baked on fire and eaten as a hurda. ओके, ज्या स्वीट व्हरायटीज आहेत, गोड व्हरायटीज आहेत, त्या काय केल्या जातात, त्यांचे इयरहेड्स ॲट मिल्की स्टेजमध्ये, दुधाळ अवस्थेमध्ये काय केले जातात, काढले जातात आणि ते फायरवरती काय केले जातात, बेक केले जातात आणि इट इज इटन ॲज अ हुरडा म्हणून ते काय केले जातात, खाल्ला जातो. देन द ग्रेन्स आर ऑल्सो यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग द पॉप ग्रेन्स, स्टार्च, ग्लुकोज आणि माल्ट. ओके, स्टार्च असेल, ग्लुकोज असेल, सिरप असेल, माल्ट असेल, ओके, हुरडा असेल, हे तयार करण्यासाठी ज्वारीचा उपयोग केला जातो. द ड्राय स्टॉक्स दॅट इज कॉल्ड एज कडबा आर यूज ॲज अ फॉडर फॉर कॅटल्स. ओके, हार्वेस्टिंग केल्यानंतर कणीस काढून घेतल्यानंतर जे ताटं राहतात दॅट इज कॉल्ड एज कडबा असं म्हटलं जातं आणि हा कडबा आपण फॉडर म्हणून उपयोग केला जातो. Some varieties are specially grown for green fodder or preparation of hay or silage. ओके, काही अशा व्हरायटीज आहेत की ते फक्त चाऱ्यासाठी लावल्या जातात किंवा त्याच्यापासून हे किंवा सायलेज तयार करण्यासाठी वापरल्या जातात. ओके, बऱ्याच अशा व्हरायटी आहेत ज्वारीच्या फॉडर पर्पजसाठी की ज्या मुरघास तयार करण्यासाठी वापरल्या जातात. ओके, काही व्हरायटी हुरडा पर्पजसाठी स्पेशल आहेत, काही ग्रेन पर्पजसाठी आहे, काही फॉडर पर्पजसाठी आहेत, तर काही पॉप ग्रेनसाठी पॉप्युलर आहेत, ते आपण व्हरायटीजमध्ये पाहणार आहोत. ओके, द ब्रोकन ग्रेन्स आर यूज ॲज अ पोल्ट्री फीड. म्हणजे जेव्हा आपण थ्रेशिंग करत असतो तेव्हा जे ग्रेन्स ब्रोकन झालेले आहेत किंवा चांगल्या क्वालिटीचे किंवा चांगल्या प्रतीचे नसतात ते ग्रेन्स इट इज यूज ॲज अ पोल्ट्री फीड म्हणून आपण वापरतो. पक्ष्यांना, कोंबड्यांना खाण्यासाठी हे पिकाचा उपयोग केला जातो. ओके, दिस द इकॉनॉमिक युजेस ऑफ सरगम. इट इज यूज फॉर द फॉडर पर्पज, इट इज यूज फॉर द preparation of bhakri or roti. It is also used for the preparation of hurda. Okay, also used for the preparation of starch, glucose and syrup, poultry feed. These are the different economic uses of jawar. Then see the climatic requirement for the jawar crop. Jawar is a tropical crop but widely adapted in different type of climatic condition. जवार हे मेन असं ट्रॉपिकल क्रॉप आहे. ट्रॉपिकल म्हणजे इट रिक्वायर्ड हॉट अँड ह्युमिड, उष्ण आणि दमट असं क्लायमेट लागतं याला. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप बट इट ऑल्सो ग्रोन इन एनी सीझन, कोणत्याही सीझनमध्ये हे पीक लावलं जातं. दिस क्रॉप इज रिक्वायर्ड वॉर्म अँड ड्राय क्लायमेट. वॉर्म म्हणजे उष्ण आणि कोरडं असं हवामान ह्या पिकाला लागतं. इट कॅन टॉलरेट मिनिमम 60 अँड मॅक्झिमम 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. जास्तीत जास्त 40 डिग्री टेम्परेचर किंवा कमीत कमी 16 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं तरी हे पीक चांगल्या प्रकारे उगवून येतं. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज रिक्वायर्ड फॉर ग्रोथ इज 27 to 32 डिग्री सेल्सिअस. ओके, चांगली ग्रोथ होण्यासाठी 27 ते 32 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर लागतं. इट ग्रोज वेल इन एरियाज रिसिविंग 350 to 750 mm रेनफॉल पर ॲनम. ओके, जिथं 350 ते 750 वार्षिक पर्जन्यमान, वार्षिक पाऊस पडतो तिथं हे पीक व्यवस्थित किंवा चांगल्या प्रकारे उगवून येतं. इट कॅनॉट टॉलरेट हेवी रेनफॉल. ओके, जर पाऊस जास्त झाला तर किंवा वॉटर लॉगिंग कंडिशन झाली तर हे पीक त्याला रेझिस्टंट नाही, त्याच्यावरती लगेच किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. ओके, देन इट इज अ ड्राउट रेझिस्टंट क्रॉप. ड्राउट रेझिस्टंट क्रॉप म्हणजे कमी पाण्यामध्ये हे पीक उगवून येणार आहे. हेन्स आयडियल क्रॉप फॉर रेनफेड कंडिशन म्हणून हे पीक रेनफेड क्रॉप म्हणून घेतलं जातं. द इम्पॉर्टंट फीचर ऑफ जवार प्लांट इज दॅट इट रेग्युलेट रेस्पिरेशन ड्युरिंग द पिरियड ऑफ ड्राउट अँड स्टार्ट्स ॲक्टिव्ह ग्रोथ when moisture status is improved. That's why widely cultivated in low rainfall areas. ओके, ज्वार हे कसलं पीक आहे, ड्राउट रेझिस्टंट क्रॉप आहे. हे कमीत कमी पाण्यावरती उगवून येणार आहे आणि इट रेग्युलेट्स द ट्रान्सपिरेशन ड्युरिंग पिरियड ऑफ ड्राउट अँड स्टार्ट ॲक्टिव्ह ग्रोथ वेन मॉइश्चर स्टेटस इज इम्प्रूव्ड. ओके, जेव्हा जमिनीमध्ये पाणी नसेल तेव्हा काय होतं, त्या पिकाचं
ट्रान्सपिरेशन होतं आणि जेव्हा त्या जमिनीमध्ये किंवा त्या मातीमध्ये सफिशियंट मॉइश्चर असेल, ओलावा असेल, तेव्हा हे पीक काय होतं, त्याची ग्रोथ, ह्या पिकाची ग्रोथ व्यवस्थित होते. सो इज वाईडली कल्टिवेटेड इन लो रेनफॉल एरियाज. जिथं कमी पाणी आहे किंवा कमी पाऊस पडतो तिथं त्या रिजनमध्ये हे पीक मोस्टली लावलं जातं. ओके, दिस द क्लायमेटिक रिक्वायरमेंट फॉर जवार. देन सॉइल रिक्वायरमेंट. Jawar can be grown on variety of soil, but well-drained clay loam soil is best for its growth. ओके, हे कोणत्याही जमिनीमध्ये हे पीक लावलं जातं, पण ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो आणि क्ले लोम सॉइल आहे अशी सॉइल, इट इज बेस्ट फॉर द ग्रोथ ऑफ जवार. इट कॅन टॉलरेट सलाईन अँड अल्कलाईन सॉइल अप टू सम एक्सटेंट. ज्या सलाईन आणि अल्कलाईन सॉइल आहेत त्या सॉइलमध्ये हे पीक चांगलं उगवून येतं. इट कॅन ऑल्सो बी ग्रोन ऑन मीडियम ॲसिडिक सॉईल अप टू pH 5.5. म्हणजे मीडियम ॲसिडिक ज्या सॉईल असतात ज्यांचा pH 5.5 एवढा असतो अशा जमिनीमध्येही हे पीक उगवून येतं. ओके, सलाईन असेल, अल्कलाईन असेल किंवा ॲसिडिक कोणत्याही जमिनीमध्ये हे पीक उगवून येतं. ओके, दिस द सॉईल रिक्वायरमेंट फॉर जवार क्रॉप. Okay, these are the different cultivation practices of jawar crop. Remaining cultivation practices we will see in next lecture. Thank you.